नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलात तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्याचे नवीन प्रकारचे फूल बनवणार आहे. तर ते फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. आज आपले मोती बऱ्याच प्रकारचे आहे इथे, ते मी तुम्हाला दाखवते. पहा, पांढरे मोती घेतले आहे, हे 6 नंबरचे आहे. रंगीत मोती घेतले आहे, ते पण 6 नंबरचे आहे. इथे मी ग्रीन कलर घेतला आहे. तुम्ही कुठलेही कलर वापरून हे फूल बनवू शकतात. आपल्याला फक्त हे रंगीत 8च मोती लागणार आहे. त्याच्यानंतर मी घेतलेले आहे 5 नंबरचे मोती. त्याच्यानंतर घेतलेले आहे 0 नंबरचे गोल्डन मोती. त्याच्यानंतर घेतलेले आहे पहा 5 नंबरचे गोल्डन मोती. आणि त्याच्यानंतर परत घेतलेले आहे 0 नंबरचे पांढरे मोती. नायलॉन धागा घेतलेला आहे. धागा कापायला कात्री घेतलेली आहे आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. फूल छोटेसे आहे पण साहित्य भरपूर आहे. चला तर मग आपण आता फूल बनवायला सुरुवात करूया. आज ना मी सगळा मोत्यांचा पसारा वगैरे काढलेला आहे. त्याच्यामध्ये मला बरेच असे मोती मिळालेले आहे. त्याच्याकरता मी म्हटलं चला आज आपण हे एक फूल बनवून बघू आणि शिकू. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 8 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहे, 5 नंबरचे. हे पहा, हे 8 मोती ओवून घेतलेले आहे गोल्डन 5 नंबरचे. आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे. तो गोल कसा, गाठ आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. ही आपली पहिली प्रोसिजर असते, नाही का. आता आपण सगळ्या मोत्यांमधून सुई परत एकदा बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला हा मोत्याचा गोल व्यवस्थित असा तयार होतो. माझ्या इतक्या वस्तू बनवलेल्या आहे मोत्यांच्या मित्रमैत्रिणींनो, की त्या दाखवता मला दिवस अपुरा पडेल इतक्या मी वस्तू बनवून ठेवलेल्या आहे. आणि आता त्या मला उसवायची सुद्धा वेळ आली, कारण मला आता मोती लागतात वस्तू बनवायला. म्हणून मी आता काय करणार आहे, 2-3 दिवस ब्रेक घेणार आहे आणि सगळ्या वस्तू उसवून बरण्यांमध्ये मोती भरून घेणार आहे. निळ्या रंगाचे मोती खूप आहेत, ते मी प्रत्येक बरणीमध्ये भरून घेणार आहे. त्याच्याकरता मी 2 डझन बरण्या घेतलेल्या आहे, बाऊल घेतलेले आहे. खूप काही मोती ठेवायला वस्तू मी घेतलेल्या आहे. त्या मी तुम्हाला नंतर एका व्हिडिओमध्ये सगळ्या वस्तू दाखवेन. हे पहा, आता आपण हे 8 मोती ओवून घेतले. मी तुम्हाला फूल दाखवलेच नाही का. हे अशा प्रकारचे फूल आपल्याला बनवायचे. पहा, सुंदर सोपे असे फूल आहे. तुम्हाला पटकन करता येईल. कॉमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला शिकवलेली पद्धत आवडली की नाही, फुलाची डिझाईन आवडली की नाही. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता पहा, आता आपण हा 8 मोत्यांचा 5 नंबरच्या गोल्डन मोत्यांचा गोल करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे एक रंगीत मोती घ्यायचा आहे, एक 0 नंबरचा गोल्डन मोती घ्यायचा आहे. पहा, आता मोत्यांचे नंबर लक्षात ठेवायचे आपल्याला. 5 नंबरच्या मोत्यांचा गोल केला आहे मी. एक 6 नंबरचा हिरवा रंगीत मोती घेतला आहे. नंतर मग मी एक 0 नंबरचा गोल्डन मोती घेतलेला आहे. आणि आता मी एक 5 नंबरचा पांढरा मोती घेणार आहे. पहा मैत्रिणींनो,
मोत्याचे नंबर लक्षात ठेवा हां. हे पहा, हा 5 नंबरचा मोती घेतलेला आहे. परत एक 0 नंबरचा गोल्डन मोती आपल्याला घ्यायचा आहे आणि परत एक 6 नंबरचा रंगीत मोती आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे पहा, 2 रंगीत, 2 गोल्डन आणि 1 पांढरा असे 5 मोती आपण धाग्यात ओवून घेतले पहा. आणि आता आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा. इथे आपली अशी पाकळी तयार झाली. आता आपण लगेच पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा बाहेर ओढून घेतला. आता इथे आपल्याला काय करायचं पहा. आता हा जो आपण 8 मोत्यांचा गोल्डन मोत्यांचा गोल केलेला आहे त्याच्याभोवती आपल्याला हे 8 रंगीत मोती यायला पाहिजे अशी आपण ही विण इथे करणार आहे. आता पहा, आता मी एक गोल्डन मोती घेतलेला आहे, नाही एक रंगीत मोती घेतलेला आहे 6 नंबरचा, एक गोल्डन मोती घेतला आहे, एक पांढरा मोती घेतला आहे 5 नंबरचा आणि परत एक गोल्डन 0 नंबरचा मोती घेतलेला आहे. असे आपण आता 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आणि हा जो एक रंगीत मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची. अशी आपल्याला इथपर्यंत ही डिझाईन बनवायची आहे. तर हे पहा, ही अशी आपली इथे पाकळी तयार झाली. तर पहा, इथे आपले रंगीत मोती यायला पाहिजे 6 नंबरचे आणि खाली इथे आपले हे 0 नंबरचे 2-2 मोती यायला पाहिजे. आता आपण लगेच पुढच्या मोत्यात ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत इथे आपण एक रंगीत मोती घेणार आहे 6 नंबरचा, एक 0 नंबरचा गोल्डन मोती, फक्त मोत्यांचे नंबर लक्षात ठेवा. परत एक 5 नंबरचा मोती, 5 नंबर, 4 नंबर, 0 नंबर असे पांढरे मोती घेतले. 6 नंबर, 5 नंबर, 4 नंबर आणि 0 नंबर असे पांढरे 4 प्रकारचे मोती आपण इथे घेतलेले आहे पहा. परत आता एक गोल्डन मोती आपल्याला घ्यायचा आहे आणि हा जो रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. हे पहा, असे हे 0 नंबरचे मोती 2-2 मध्यभागी येतात. एक पांढरा, 2 गोल्डन, एक पांढरा, 2 गोल्डन. आता परत आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढली. तुम्ही हे फूल करून पहा. ह्याची महिरपसुद्धा आपण अशी रांगोळीची मांडू शकतो ह्या फुलांची, किंवा आपण ह्याची समई महिरप, दिवा महिरपसुद्धा बनवू शकतो. आता परत आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे 6 नंबरचा, एक गोल्डन मोती घ्यायचा आहे 0 नंबरचा, परत एक 5 नंबरचा मोती घ्यायचा आहे आपल्याला आणि एक गोल्डन नंबरचा, एक गोल्डन 0 नंबरचा मोती घ्यायचा. असे 4 मोती घेतले. परत त्या हिरव्या मोत्यातनं हेच मोती आपल्याला ह्या वर्तुळाभोवती करायचे आहे. हे पहा, ही सुई बाहेर काढली. आता परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू, पुढल्या मोत्यातनं सुद्धा सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपण एक रंगीत मोती घेणार आहे, एक 0 नंबरचा गोल्डन मोती घेणार आहे, एक 5 नंबरचा पांढरा मोती घेतलेला आहे आणि परत एक 0 नंबरचा गोल्डन मोती घेतलेला आहे. आणि परत हा जो रंगीत मोती ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढली. हे पहा, अशी सुई बाहेर काढण्यात ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती. पहा, 5 मोती आपले रंगीत इथे दिसतात आहे. आता 6 मोती आपले आहे इथे. आता परत आपण एक रंगीत मोती घेणार आहे. 7वी पाकळी आपली इथे होते आहे पहा. परत एक 0 नंबरचा गोल्डन मोती, परत एक 5 नंबरचा पांढरा मोती, परत एक 0 नंबरचा गोल्डन मोती आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. परत आता आपण ह्या मोत्यातनं आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू.
ह्याच्यात तुम्ही 5 नंबरच्या ऐवजी इथे मीडियम 6 नंबरचा मोती वापरला तरी चालणार आहे आणि इथे 8 नंबरचा पांढरा मोती वापरला तरी चालणार आहे. हे पहा. आता परत आपल्याला एक शेवटची पाकळी रंगीत मोती घ्यायचा आहे, एक गोल्डन मोती घ्यायचा आहे, एक 5 नंबरचा मोती घ्यायचा आहे आपल्याला परत, आणि परत एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार. ही अशी सुई बाहेर काढली पहा. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे आपले 8 रंगीत मोती आहेत. आता आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली तो मोती, त्याच्या पुढचा एक गोल्डन मोती, अशा 2 गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता हा एक रंगीत मोती 6 नंबरचा ग्रीन मोती, ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढली. आता पहा, इथे सगळीकडे आपले 2-2 गोल्डन मोती दिसत आहे. इथे आपला एकच मोती आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक 0 नंबरचा गोल्डन मोती आपल्याला घ्यायचा आहे, एक 5 नंबरचा पांढरा मोती आपण इथे घेणार आहे आणि परत एक 0 नंबरचा गोल्डन मोती. असे 3 मोती आपण धाग्यात ओवून घेतले आहे पहा. आणि परत हा जो रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली पहा. दिसता आपले 2-2 गोल्डन मोती. आता आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. इथे आता आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहे. ह्या 8 पांढरे मोती आहेत, त्या 8 पांढऱ्या मोत्यांमध्ये आपल्याला आता पाकळ्या बनवायच्या आहे. आता पहा, मी ह्या रंगीत मोत्यातनं, ह्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे खालच्या दिशेने आणि हा जो 5 नंबरचा पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे पहा, इथे आपल्याला एक 6 नंबरचा मोती घ्यायचा आहे. याच्यात तुम्ही 8 नंबरचाही मोती वापरला तरी खूप छान दिसणार आहे. एक 8 नंबरचा मोती घेतला, परत एक 5 नंबरचा मोती घेतला, परत एक 4 नंबरचा पांढरा मोती घेतला आणि परत एक 0 नंबरचा पांढरा मोती घेतला, परत एक गोल्डन 0 नंबर घेतलेला आहे आणि एक 5 नंबरचा गोल्डन मोती धाग्यात ओवून घेतलेला आहे पहा. हे असे आपण किती 4 पांढरे आणि 2 गोल्डन असे मोती ओवून घेतले पहा. आता आपल्याला काय करायचं, हे पांढरे मोती वरती सरकवून द्यायचे, हा खालचा 5 नंबरचा गोल्डन मोती सरकवून द्यायचा आणि हा जो 0 नंबरचा गोल्डन मोती, ह्याच्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे, मोती मागे सरकवायचे पहा. आता इथे परत आपल्याला एक 0 नंबरचा पांढरा मोती घ्यायचा आहे, एक 4 नंबरचा पांढरा मोती आपल्याला इथे घ्यायचा आहे, एक 5 नंबरचा मोती घ्यायचा आहे आणि एक 6 नंबरचा मोती इथे घ्यायचा आहे. हे पहा, ही अशी आपली इथे पाकळी तयार झाली. आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता इथे परत आपल्याला एक 6 नंबरचा मोती घ्यायचा आहे, एक 5 नंबरचा मोती घ्यायचा आहे, एक 4 नंबरचा मोती घ्यायचा आहे, एक 0 नंबरचा पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गोल्डन 0 नंबर घ्यायचा आहे आणि एक गोल्डन 5 नंबरचा घ्यायचा आहे. हे असे मोती ओवून घेतले. परत आता आपण ह्या मोत्याला साईडला करून हे वरचे पांढरे मोती सोडून ह्या एका 0 नंबरच्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा. आता इथे परत आपण एक 0 नंबरचा पांढरा मोती घेऊ, एक 4 नंबरचा मोती घेऊ. 4 आणि 5 नंबरची साईज थोडीशी सारखी वाटते, त्याच्यामुळे मोती होताना गोंधळ होतो पहा. आणि परत एक 6 नंबरचा पांढरा मोती आपण घेणार आहे. तर ह्या 6 नंबरच्या मोत्यामध्ये मी एकदम पांढरा शुभ्र कलर घेतलेला आहे, त्यामुळे तो उठून दिसतो. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता परत आपल्याला इथे एक 6 नंबरचा मोती, एक 5 नंबरचा मोती, एक 4 नंबरचा मोती, एक 0 नंबरचा पांढरा मोती, 4 पांढरे मोती लाईनशीर ओवून घ्यायचे आहे
आणि मग एक 0 नंबरचा गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि परत एक 5 नंबरचा गोल्डन मोती. असे मोती होऊन घ्यायचे नवीन पाकळीची सुरुवात करताना. आणि परत हा मोती बाजूला करून ह्या 0 नंबरच्या मोत्यातनं सुई आपल्याला गोल्डन मोत्यातनं अशी बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आता इथे परत आपल्याला एक 0 नंबरचा व्हाईट मोती घ्यायचा आहे, एक 4 नंबरचा पांढरा मोती घ्यायचा आहे, एक 5 नंबरचा पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक 6 नंबरचा. इकडून जाताना इकडून येताना सुरुवातीला 6 नंबरचा आणि इकडून जाताना शेवटी 6 नंबरचा असे हे मोती घ्यायचे. परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही आपली तिसरी पाकळी इथे तयार झालेली आहे. आता परत आपण इथे एक 6 नंबरचा पांढरा मोती घेऊ, 5 नंबरचा एक मोती घेऊ, 4 नंबरचा एक मोती, 0 नंबरचा एक मोती. 4 पांढरे मोती घेतले. परत एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि परत एक 5 नंबरचा गोल्डन मोती. असे मोती होऊन घेतले. आणि परत आता आपण हा मोती बाजूला करून हेही मोती बाजूला करून 0 नंबरच्या मोत्यातनं सुई वरती बाहेर काढणार आहे. 4 पाकळ्या आपल्या इथे होत आलेल्या आहे. परत आता आपल्याला एक 0 नंबरचा पांढरा मोती, एक 4 नंबरचा पांढरा मोती, एक 5 नंबरचा पांढरा मोती, फक्त मोत्यांचे नंबर तुम्ही लक्षात ठेवा, आणि एक 6 नंबरचा पांढरा मोती. आणि आता परत ह्या इकडच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. पहा, सुंदर असं आपलं फूल तयार होत आलेलं आहे. इथे परत आता आपण एक 6 नंबरचा मोती घेऊ, एक 5 नंबरचा मोती घेऊ, एक 4 नंबरचा मोती घेऊ आणि एक 0 नंबरचा. असे 4 लाईनशीर पांढरे मोती घेतले. परत एक 0 नंबरचा गोल्डन मोती आणि एक 5 नंबरचा गोल्डन मोती. असे मोती होऊन घ्यायचे आहे दरवेळेस आपल्याला. पहा, आणि हा मोती बाजूला करून ह्याच्यातून सुई अशी वरती बाहेर काढायची आहे. गोल्डन मोत्यातनं मोती वरती सरकवून घ्यायचे मागे पद्धतशीर. आता इथे परत आपल्याला एक पांढरा मोती 0 नंबरचा, एक 4 नंबरचा पांढरा मोती, एक 5 नंबरचा पांढरा मोती आणि एक 6 नंबरचा पांढरा मोती. असे 4 मोती होऊन घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, परत इथे आपण एक 6 नंबरचा पांढरा मोती होऊन घेणार आहे, एक 5 नंबरचा पांढरा मोती होऊन घेणार आहे, एक 4 नंबरचा पांढरा मोती होऊन घेऊ, एक 0 नंबरचा मोती घेऊ. फूल एकदम सुंदर दिसते. तुम्ही असे 10-12 फुलं करून गोल्डन मोत्याला जॉईन करून ह्याची ताटाभोवतीची महिरपसुद्धा तुम्ही इथे करू शकतात. हे पहा, हे 4 मोती होऊन घेतले. परत आता आपण एक गोल्डन मोती घेऊ. परत एक 5 नंबरचा गोल्डन मोती घेतला आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची वरच्या दिशेने. ही अशी सुई आपण बाहेर काढली. पहा, हे अगदी प्रत्येक मोत्यातनं सुई कशी काढायची तुम्हाला सांगते आहे. मोत्यांचे नंबरसुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी मी सांगितलेले आहे. हे पहा, आता परत एक पांढरा मोती घेतला 0 नंबरचा, एक 4 नंबरचा पांढरा मोती, एक 5 नंबरचा पांढरा मोती आणि एक 6 नंबरचा पांढरा मोती. हे असे आपण मोती होऊन घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातनं लगेच सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. पहा, ही इथे आपली पाकळी तयार झाली. आता इथे परत आपल्याला एक 6 नंबरचा पांढरा मोती, एक 5 नंबरचा पांढरा मोती, एक 4 नंबरचा पांढरा मोती, एक 0 नंबरचा पांढरा मोती, एक गोल्डन मोती 0 नंबरचा आणि एक 5 नंबरचा गोल्डन मोती. आता आपली एकच पाकळी बनवायची राहिलेली आहे. पहा,
आणि परत आता आपण ह्या मोत्याला बाजूला करून हे मोती बाजूला करून ह्या मोत्यातनं सुई अशी वरती बाहेर काढली. आता इथे परत आपण एक 0 नंबरचा पांढरा मोती, एक 4 नंबरचा पांढरा मोती, एक 5 नंबरचा पांढरा मोती आणि एक 6 नंबरचा पांढरा मोती, असे 4 मोती आपल्याला दरवेळेस धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. परत आता इथे आपल्याला शेवटची पाकळी बनवायची. त्याच्याकरता एक 6 नंबरचा पांढरा मोती, एक 5 नंबरचा पांढरा मोती, एक 4 नंबरचा पांढरा मोती, एक 0 नंबरचा पांढरा मोती, एक गोल्डन मोती 0 नंबरचा आणि एक 5 नंबरचा गोल्डन मोती. हे असे मोती होऊन घेतले. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. 0 नंबरचा गोल्डन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. आता इथे आपल्याला परत एक छोटा पांढरा मोती घ्यायचा आहे 0 नंबरचा, एक 4 नंबरचा पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक 5 नंबरचा पांढरा मोती या ठिकाणी आपण ओवून घेणार आहे शेवटचा, आणि एक 6 नंबरचा पांढरा मोती. अशा प्रकारे आपलं फूल इथे तयार झालेलं आहे. आणि ही जी पाकळी हिच्याजवळचा हा जो वरचा मधला पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढणार आहे. हे पहा. आता परत ह्या पुढच्या 2 मोत्यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घेऊ. त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि ह्या ठिकाणी आपण आता गाठ पाडून घेणार आहे पहा. अशा प्रकारे आपलं सुंदर असं फूल तयार उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. आणि हे असं आपलं सुंदर असं मोत्यांचं नवीन डिझाईनचं फूल तयार झालेलं आहे पहा. किती सुंदर दिसतंय, करून पहा, कॉमेंटद्वारे मला कळवा. हे पहा, हे असे आपले फुलं इथे तयार झालेले आहे. मोत्यांची नवीन प्रकारची फुलं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.